पालेलाँग टू कलंगूट जायचंय आणि टॅक्सीवाले 3 ते 4 हजार सांगताय. थांबा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक्झॅक्ट स्टेप बाय स्टेप रूट, ज्यात तुम्ही पालेलाँग बीच वरून फक्त 140 रुपये कलंगूट बीचला पोहोचू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे 90% टुरिस्टला माहिती नाही. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ व्लॉग नाही, हा एक प्युअर ट्रॅव्हल गाईड आहे. जर तुम्ही साऊथ गोवामध्ये पालेलाँग, पाटनेम, अगोंडा एक्सप्लोर करत असाल आणि नॉर्थ गोवा जसं की कलंगूट, बागा, कॅन्डोलिम जायचं प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गोल्ड आहे. तुम्हाला ही बस पालेलाँग बीच रोडवरच भेटून जाईल. तर आता आम्ही आलो आहे पालेलाँगचे जिथे बस लागतात तिथे. हा जस्ट कॉर्नरलाच आहे. इथे ऑटो रिक्षा लागतात आणि इथे बस लागतात आणि प्रत्येक अर्ध्या तासाने लागून राहतात बस. सो आत्ता वाजले 10:05 आणि बस निघणार आहे 10:15ला. सो थोड्या वेळाने भरपूर बस असतात. सो तुम्ही इथे येऊ शकता. आता त्याचं तिकीट आणि ते आम्हाला माहिती नाही. आता बसमध्ये चढू तेव्हा बघू किती आहे. ही बस साऊथ गोवा मधून जाते, त्यामुळे व्ह्यूज खूप सिनिक असतात. झाडं, छोटी गावं, नद्या, खूप भारी वाटतं. जसं तुम्ही मडगावला बस स्टँडवर जाणार, तुम्हाला उतरून डायरेक्ट पणजीसाठी बस बघायला लागेल, जे की लगेच असतात. तिथे तुम्ही कंडक्टर्सला फक्त पणजी सांगा, ते तुम्हाला करेक्ट बसमध्ये बसवतील. तर आता आम्ही आहोत मडगाव स्टँडला. सो इथून विचारलं तर आम्हाला आता डायरेक्ट जायचं आहे पणजीला आणि पणजीवरून नॉर्थ कलंगूट आणि तिकडच्या बस भेटते. सो आता बसमध्ये बसलो आहे पणजीच्या. बघूया किती तिकीट आहे. मागं पालेलाँग टू मडगावचा होता 50 रुपये फक्त आणि आता बघूया किती आहे. सो भेटूया आता डायरेक्ट पणजीत. तुम्ही एकदा जर का पणजी पोहोचलात तर मग तुम्ही ऑलमोस्ट नॉर्थ साइड आलात असं समजून जा. पणजी हा गोवाचा मेन हब आहे. इथून नॉर्थ गोवासाठी बसेस खूप फ्रिक्वेंटली असतात. इथून तुम्हाला डायरेक्टली कलंगूट बीच साठी बस भेटून जाईल. सो आता आम्ही बसलो आहे कलंगूटच्या बसमध्ये पणजीवरून. आम्ही मडगाव ते पणजी आलो 50 रुपयामध्ये 3 जण परत. आणि तिथून आता पणजीवरून आम्ही घेतली आहे कलंगूटची बस. सो आता कलंगूटचे आहेत 40 रुपीज पर पर्सन. सो कलंगूट बागा दोन्हीकडे जाते. सो आम्ही कलंगूटला उतरणार आहे आणि आता बसमध्ये बसलो आहे. बघूया आता किती वेळ लागतो. मडगाव ते पणजी आम्हाला लागले जवळजवळ 1.5 तास आणि आता पुढचा वेळ बघूया किती होत होते. सो भेटूया आता डायरेक्ट कलंगूटला. ही बस डायरेक्टली कलंगूट बीच कडे जाते. टॅक्सीची काहीच गरज नाहीये. सो आता टोटल खर्च बघा. पालेलाँग टू मडगाव साठी आपल्याला लागले 50 रुपीज पर पर्सन. देन मडगाव पासून पणजी पर्यंत लागले आपल्याला 50 रुपीज पर पर्सन आणि पणजी पासून कलंगूट लागले 40 रुपीज पर पर्सन. जर आपण टोटल केले तर 140 रुपये पर पर्सन लागतात तुम्हाला पालेलाँग बीच पासून ते कलंगूट बीच पर्यंत. आता कम्पेअर करा. टॅक्सी कॉस्ट होती 3 ते 4 हजार रुपये आणि बसची कॉस्ट लागली फक्त 140 रुपये. डायरेक्ट तुमची सेव्हिंग झाली 3,000ची. कम्प्लीट जर्नीला साधारणतः 3.5 ते 4 तास लागतात. टॅक्सी थोडं फास्ट असेल पण मनी डिफरन्स ह्यूज आहे. जर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर असाल, फ्रेंड्स ट्रिप असेल किंवा सोलो असाल, हा रूट ऑप्शन बेस्ट आहे. आणि बेस्ट टाइम जर तुम्हाला पालेलाँग टू कलंगूट जायचं आहे तर तुम्ही सकाळीच निघून जा. आणि हो, लोकल बसेस सेफ असतात म्हणून घाबरायचं काहीच कारण नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही पालेलाँग बीच वरून 140 रुपये कलंगूट बीच पोहोचू शकता. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या फ्रेंड्सला पाठवा जो गोवाला जाणार आहे.